अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले शरद शिंदे हे आता नाशिक महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. भाजपाचे सक्रिय सदस्य असलेल्या शरद शिंदे यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. मात्र लोकांच्या आग्रहाखातर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शरद शिंदे यांचे सामाजिक योगदान केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून गणेशोत्सव, नवरात्र उत्सवाचे आयोजन, परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. कोरोनासारख्या कठीण काळातही कोणताही गाजावाजा न करता त्यांनी अनेक गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून माणुसकीचा आदर्श ठेवला. लोकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असणारे शरद शिंदे यंदा प्रभाग क्रमांक 10 मधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. सुरुवात पण माझ्या अंदाजे की आमचं घर पहिले होतं, त्या पत्र्याचं घर होतं. तेव्हापासून मी राधाकृष्ण नगरात राहत आहे. तर सुरुवात जी माझी झालेली आहे ते एकदम गरीब कुटुंबातून झालेली आहे व गरीब कुटुंबातलं काम करता करता आज मी एक उद्योजक म्हणून उदयास आलेला आहे. उद्योग करता करता अनेक सामाजिक कार्यांमध्ये मी 1.5-2 वर्षापासून कार्यरत आहे. कोरोना काळात पण आम्ही ना किट वगैरे वाटलेले आहेत, किराणा किट वगैरे अशा माध्यमातून आम्ही लोकांची सेवा केलेली आहे व जिथे जिथे आम्हाला संधी भेटेल तिथे तिथे आम्ही ते प्रयत्न केलेले आहेत. वरतीच आपल्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये हिंदी शाळेच्या पाठीमागे आम्ही साधारण 1200 प्लॉट पण सेल आउट केले. त्यात पण सर्वसामान्य लोकांसाठी 3.5 लाखापासून आम्ही प्लॉट अवेलेबल केले होते. ते आज 10 लाख, 15 लाख, 50 लाख, 1 करोड पर्यंत सुद्धा त्या प्लॉटांची, त्या लोकांची आज त्या किंमत झालेली आहे. तर अशा माध्यमातून ज्यांची कॅपॅसिटी नाहीये जास्त किमतीचे घर घेण्याचे अशा सर्वसामान्य लोकांसाठी पण आम्ही अनेक वर्षापासून काम करतोय, गेली 18 वर्षापासून. आणि आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये साधारण 1.5 वर्षापासून तन मन धनाने काम करत होतो. परंतु पक्षाने आमच्यावर अन्याय केला व आम्हाला उमेदवारी नाकारली. तरी पण आम्ही जनतेच्या आग्रहास्तव आम्ही उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. आम्ही थांबण्याचा प्रयत्न पण केला होता, परंतु लोकांनी आम्हाला सांगितलं की भाऊ तुम्ही ना आता थांबू नका, काहीतरी ना आपल्या प्रभागाला, नगराला एक नवीन चेहरा पाहिजे आहे. अनेक चेहरे येऊन गेले, परंतु ज्या सुविधा खालच्या साईडला आहेत अशोकनगरच्या पलीकडे त्या सुविधा आपल्याकडे खूप आहे ना, अपूर्ण आहेत. त्यात प्रामुख्याने विद्युत वाहिन्या असून द्या, तारा अंडरग्राऊंड झालेल्या नाहीयेत, रस्त्यांची दुरावस्था आहे, पेवर ब्लॉकची कमतरता आहे. त्यानंतर वरच्या भागामध्ये सुद्धा रस्त्यांवर पाणी साचणे अशा अनेक समस्या आहेत. वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र वगैरे नाहीयेत, मुलांना खेळण्यासाठी चांगल्या पद्धतीचे गार्डन्स नाहीयेत. तर आपण एक ध्येय घेऊन मी निवडणूक लढण्याचा विचार केला. समाज कार्य करत होतो, परंतु मला कधी असं वाटलं नाही का मी राजकारणात घुसावा किंवा ना राजकारणाच्या माध्यमातून मी कुठली समाजसेवा केलेली नव्हती. एक मन मोकळेपणाने पहिल्यापासून कुठलेही धार्मिक कार्य असून द्या, सामाजिक कार्य असून द्या, मी एकदम बिना काही माझ्या मनात असा हेतू नसताना मी ते निस्वार्थीपणे करत होतो. तरी पण आमच्यावर अन्याय झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीने आमच्या कामाची दखल न घेतल्यामुळे नाईलाजास्तव मी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी स्वीकारलेली आहे. माझे चिन्ह आहे स्कूटर. तर याच्या लवकरात लवकर आता 15 तारखेला आपलं इलेक्शन मतदान आहे. तर त्यावेळेस एक मत तुम्ही मला, तुमच्याच घरातला एक सदस्य समजून तुम्ही मला तुमचं एक मत द्यावे अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, आव्हान करतो. आणि आज आई रेणुका मातेच्या साक्षीने, श्री भोलेनाथांच्या साक्षीने आम्ही प्रचाराचा नारळ वाहिलेला आहे. तरी तुम्ही सर्व नागरिक माझ्या इथे येऊन माझ्याबद्दल जी सहानुभूती दाखवली व मी तुमच्यातलाच एक नागरिक आहे याचा मला एक अभूतपूर्व आनंद झाला.
व अशीच तुमची साथ व प्रेम असेच येत्या या निवडणुकीत पण राहून द्या. एवढे बोलून मी थांबतो. धन्यवाद. निशाणीनुसार म्हणजे स्कूटर आपली निशाणी आहे अनुक्रमांक 12. तर हे तुम्ही लक्षात ठेवा आणि येत्या 15 तारखेला यांना जास्तीत जास्त मतं देऊन विजय करावे अशी आपली सगळ्यांची विनंती आहे. आपला अमूल्य वेळ देऊन आले त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार मानते. आमच्या काकांनी बीजेपी या पक्षासाठी खूप काम केले, पण त्या पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली. पक्षाने फक्त पैसा आणि पाठबळ बघितला नाही, त्यांनी पैशाच्या जोरावर तिकीट दिली. आमच्या काकांनी केलेल्या कार्याचा तुम्ही आढावा घ्यावा आणि त्यांना प्रचंड मतांनी विजय करून द्यावा. धन्यवाद. यांनी जे 1200 प्लॉट जे सेल आउट केले ना गुंटेवाडी प्रभागात, तर खूप काही म्हणजे एकदम परिस्थिती नाजूक असलेल्या लोकांना त्यांनी प्लॉट दिले. काहींकडे पैसे नसताना पण त्यांनी ते प्लॉट त्यांची खरेदी वगैरे करून दिली. पण आज असं आहे की त्यांनी जेवढं आज 1-1.5 वर्षापासून भाजपमध्ये जेवढं ते काम करत होते ना, तर त्यांनी आपलं खूप काही कार्य चांगले केलेले त्या भाजपमध्ये. त्यानंतर त्यांनी काही त्यांची दखल घेतलेली नाही. त्यात ते अपक्ष म्हणून आज उमेदवारी लढत आहे. त्यात थोडंसं एक मत त्यांना द्यावाची माझी पण इच्छा आहे. त्याबद्दल त्यांनी शरद भाऊंनी भारतीय जनता पक्षासाठी भरपूर कामे केले आहे, पण त्यांनी आपल्या अन्याय केल्यामुळं शरद भाऊंना आम्ही परत लढण्यासाठी ते नाही म्हणत होते, पण म्हटलं आपण थांबायचं नाही. खूप कामं केलेले आहेत, पुढे चालायचं आणि नगराचा विकास करायचा हे आम्ही शरद भाऊला धैर्य दिलं आणि तो अजून चांगले कामं करो आणि आमची ही इच्छा आहे. सामाजिक कार्यकर्ते शरद शिंदे हे आता स्कूटर या निशाणी घेऊन अपक्ष उमेदवारी करत असून त्यांच्या प्रचाराची मोहीम आता सर्वसामान्य नागरिकांनी हातात घेतल्याचे दिसत आहे. आपल्या कार्याच्या आणि जनतेच्या पाठिंब्यावर शरद शिंदे यांची निवडणूक मोहीम वेग घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.